मी आत्ता 40 वर्षाची आहे. माझं आत्तापर्यंत काहीही सेव्हिंग नाही. पण मी आता ठरवलं आहे, की माझं जर रिटायरमेंटचं वर्ष हे 65 आहे, तर मला या 25 वर्षाचं साठी सेव्हिंग करायचं आहे. म्हणजे या 25 वर्षात सेव्हिंग करायचं आहे, जे मला पुढच्या 25 वर्षासाठी उपयोगी होईल. करेक्ट. पण आता मला असं वाटते, की अरे, आपण आधीची जी 20 वर्ष घालवली ना, ती फुकट. तर आत्ता मी जे रिटायरमेंटसाठी सेव्हिंगचा विचार आणलाय, तो विचारच सुरुवातीला म्हणजे या विचारालाच उशीर झाला आहे का? आणि जर उशीर झाला असेल, तर आता मी सेव्हिंग कशा पद्धतीनं करावं? फार सुंदर प्रश्न आहे आणि बऱ्याच लोकांचा प्रश्न असणार. पण मला वाटतं बेटर लेट दॅन नेव्हर. हां, उशीर बरोबर. झालेला आहे. हं. निश्चित उशीर झालेला आहे. पण म्हणून मग मी करणारच नाही का सेव्हिंग? नाही, मी सेव्हिंग करणार. जसं तू सांगितलंस, की 40 ते 65 म्हणजे 25 वर्ष हा काही कमी पिरियड नाहीये. बरोबर. आणि जर का मी आजपासून हं. म्हणजे आता 1 जानेवारी उद्यापासून मी जर सुरुवात केली, की मी ह्या महिन्यापासून एस-आय-पी किंवा कुठलीही इन्व्हेस्टमेंट, मी एस-आय-पी याकरता म्हणतो, की ती ना शिस्तबद्ध इन्व्हेस्टमेंट आहे. आणि म्युच्युअल फंडातली इन्व्हेस्टमेंट म्हणजे मी म्युच्युअल फंड मी मुद्दामून सामान्य जनतेसाठी याकरता सांगतोय, की त्यात तुम्हाला ना शेअर्ससाठी जास्त अभ्यास करावा लागत नाही. ओके. तुम्ही कुठल्याही तुमच्या इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटकडे जा, हं. चांगल्या स्कीम्स निवडा आणि त्यामध्ये तुम्ही एस-आय-पी चालू करू शकता. आता ही जर एस-आय-पी तुम्ही आत्ता चालू केलीत ओके. आणि ती दर महिना 10,000, 15,000, 20,000 जे काही तुमची कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे हं. 2, 3, 4 स्कीम्समध्ये डिव्हाइड करून, जसं हं. तुम्हाला कन्सल्टंट सांगेल, फायनान्शियल ॲडवायझर सांगेल, ओके. तसं करून तुम्ही चालू केलीत, नॉनस्टॉप बरं. त्याच्याकडे अजिबात न तोडता ओके. ती जर 25 वर्षाकरता केली तर तुम्हाला पॉवर ऑफ कंपाऊंडिंग कळेल. इट इज ओह! फिनॉमिनल. फिनॉमिनल हा बरं. एकच शब्द आहे. अच्छा. म्हणजे वेल्थ क्रिएशनसाठी एस-आय-पी सारखं उत्तम साधन नाही. हे आजच्या घडीला तरी मी सांगू शकतो. ओके. कारण शेवटी धोके सगळीकडेच आहेत. हं. हं. पण सामान्यातलं सामान्य म्युच्युअल फंड हा तुम्हाला किमान म्हणजे मी बॅलन्स फंड जरी घेतला तरी 10% रिटर्न देऊ शकतो आणि हं. इक्विटीमधला 18, 20, 25 कसाही रिटर्न देऊ शकतो. आपण ॲव्हरेज ना साधारण 12-14% रिटर्न पकडू शकतो. ओके. ज्यामध्ये तुमचा कॉर्पस इतका मोठा होऊ शकेल, हं. की 25 वर्ष आणि त्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट. त्यामध्ये ना तुम्ही शक्यतो इन्फ्लेशन आपण मगाशी बोललो. बरोबर. तर इन्फ्लेशनप्रमाणे आपल्याला एस-आय-पीची अमाउंट पण वाढवायला काहीच हरकत नसते. ओके. कारण तुझा पगार पण तसाच वाढत जाणार आहे हं. इन्फ्लेशनप्रमाणे. तर समजा इन्फ्लेशन 5% आणि तुझा पगार 7% नी वाढला, तर मी ओके. माझ्या एस-आय-पीमध्ये 5% तर वाढ करूच शकतो. तर तशी जर मी का वाढ केली दरवर्षी एस-आय-पीमध्ये किंवा वर्षात नाही चला 2 वर्षांनी करा. एव्हरी 2 इयर्स तुम्ही जर एस-आय-पी 5-5% किंवा 10-10% वाढवत गेले, तर आणखीन त्याचा इम्पॅक्ट जास्त होईल आणि ओके. खूप मोठी अमाऊंट तुम्हाला मिळू शकते. याच्याकरता ना आणि अगदी सोपं आहे. आता सुदैवाने काय आहे, ॲप्स एवढी आहेत आणि तुमच्या हातात मोबाईल आहे. बरोबर. ओके. माहिती तंत्रज्ञानाचं जाळं मोठं आहे. त्यामुळे नुसतं एस-आय-पी कॅल्क्युलेटर हे जर ओके. तू टाइप केलंस, तर तुला हं. एस-आय-पीची म्हणजे मी किती अमाउंट टाकली, की त्याचे किती अमाउंट मिळू शकते, ओके. हा नंबर येऊ शकेल. बरं. म्हणजे मी आत्ता जस्ट एक बघत होतो, की 10 म्हणजे तुम्ही जेवढे जास्त वर्ष करता तेवढं चांगलं. म्हणून शक्यतो लवकर. आता बरं. 40 असेल तर लेट आहे, मी मगाशी सांगितलं. पण तुम्ही जर तरुण असाल तर 25व्या वर्षीच तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात करायला पाहिजे. बरं. अर्थात मी आता एस-आय-पी हा एक प्रकार सांगितला आणि जो खूप फायदेशीर आहे निश्चित. हं. पण त्याच्या बरोबरीनेच मी आणखीन एक इन्सिस्ट करतो, ते म्हणजे पी-पी-एफ, पब्लिक बरं. प्रॉव्हिडंट फंड. ओके. ओके. पी-एफ नव्हे, पी-पी-एफ. तर पी-पी-एफ तुम्हाला कुठल्याही सरकारी बँकेत किंवा कुठल्याही बँकेत उघडता येतो. ओके. ज्यामध्ये तुम्ही वर्षाकाठी ₹1.5 लाख जास्तीत जास्त ₹1.5 लाख भरू शकता ओके. आणि त्याच्यावरचं व्याज हे संपूर्ण टॅक्स फ्री आहे. ओह! 7.1% आणि ते सुद्धा पॉवर ऑफ कंपाऊंडिंग कारण 15 वर्ष तुम्हाला ते पैसे काढता येत नाहीत. अच्छा. म्हणजे दरवर्षी तुम्ही भरत राहणार. 15 वर्षानंतर एक मोठी अमाउंट तयार होते, कॉर्पस तयार होतो. पण तो मला काढायचा नाही. तो तुम्ही पुन्हा 5 वर्षाचा रिन्यू करू शकता. असं ओके. तुम्ही कंटिन्युअस ठेवू शकता. बरं. सर्वात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पी-पी-एफ हा अकाउंट अटॅच होऊ शकत नाही. उद्या तुम्ही बरं. कुठल्याही असं होऊ नये, पण कुठेही अडकलात किंवा काही झालं तरी तुम्हाला पी-पी-एफला नोबडी कॅन टच. ते ओके. पैसे तुमचेच राहणार. बरं. शिवाय टॅक्स बेनिफिट आहेच ओके. अंडर ई-टी-सी. त्यामुळे मला असं वाटतं, की
सेविंग, नंतर दुसरी लगेच स्टेप PPF ओके. आणि तिसरी SIP. अच्छा. आणि हे तिन्ही तुम्ही जर व्यवस्थित ठेवलं, तुम्ही निश्चित म्हणजे अगदी मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, अच्छा. की तुमचा चांगली वेल्थ क्रिएट होऊ हं. शकते. मग याच्यात महत्त्वाचं काय? पेशन्स. बरोबर. हां, कितीही अडचण आली तरी कॉर्पसला हात न लावणं. म्हणजे अगदीच भयंकर जर काय झालं हॉस्पिटलायझेशन हं. वगैरे तर अर्थात आहे. बरोबर. म्हणजे तुमचा इन्शुरन्स संपला आणि कुठेही काही फंड नाही तर तुम्हाला तोडावं लागेल. हं. पण अदरवाईज डोंट टच इट. मार्केटमध्ये वर खाली प्रकार चालूच असतो. हं. आत्ता तू ह्या वर्षीचं जर आपण पाहिलं तर यावर्षी शेअर मार्केटमधनं म्हणजे स्मॉल कॅपमध्ये निगेटिव्ह रिटर्न्स आहेत, मिड कॅपमध्ये निगेटिव्ह रिटर्न्स आहेत. पण सोन्या चांदीत भरपूर रिटर्न आहेत. बरोबर. त्यामुळे कदाचित तू असंही विचारू शकतील, की मग मी सोन्या चांदीत गुंतवणूक का नको करू? बरोबर. खरंच ना, पण त्याकरता डायरेक्ट आपण सोनं किंवा चांदीत दागिने घेण्यापेक्षा आय विल गो फॉर म्हणजे थ्रू ETF हं. किंवा मल्टी असेट फंड. बरोबर. तर तिथे जाऊ असं शकतो. करता येईल.